आम्ही त्यांच्या बरोबरीने जायचो, विकासाची कामं सांगायचो, कामं मंजूर व्हायचे आणि त्यांना जेव्हा कळायचं कामं मंजूर झाले तर महाराष्ट्रामध्ये नाही भारतात एकमेव माझे आमदार असेल की तो कामं रद्द करायला जायचा. लक्षात घ्या, मला विजन आहे. मी सरपंचाचा सभापती झालेला माणूस आहे. मी संजीव भाऊ महाराष्ट्रामध्ये काय पण भारतात एक नाविन्यपूर्ण योजना आणली होती. नाविन्यपूर्ण योजना ती अशी, तुम्ही आम्ही किंवा व्यासपीठावर बसले आबासाहेब, तुम्हाला दुपारी पण बोललो मी की सर्वसाधारण कुटुंबात आज पण गरम पाण्याला सोलर हीटर बसण्याची परिस्थिती आज पण लोकांची नाही. मी सरपंच झालेलो, तुम्हाला माहित होतं की लोकांच्या अडचणी काय, लोकांच्या मागण्या काय. आणि त्यावेळेस मी निव्वळ 18 कोटी रुपये या बागलाण तालुक्याच्या दलित वस्तीमध्ये प्रत्येकाच्या घरी सोलर वॉटर हीटर बसवायचं अशी योजना मंजूर करून आणली होती. आणि मी ते जाऊन माझ्या आमदारांना सांगितलं की बाबा आपण अशी योजना केली आणि आमदार जरी समोरचे असतील तर आपण लोकांना दाखवून देऊ की आमच्या सरकारने आम्हाला असं काम दिलं. मला त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला, त्यांनी जाऊन पटवलं आपल्या सरकारच्या मंत्र्यांना की बुवा आमदार विरोधातला असताना तुम्ही हे काम कसं दिलं असं. पण अजितदादा बरं का, हे लक्षात ठेवा, अजितदादाने सांगितलं मूर्खासारखा वागू नको, इथं लोक कामं मागायला येतात आणि एवढं चांगलं काम तू रद्द करायला निघाले, उचल कागद. तो उचलायला लावला, त्यांना हाकलून दिलं तिथून. परंतु शरद पवार साहेबांचा आपला परिचय नाही, ते इतके मोठे नेते आहेत, आपल्या अजित पवार पर्यंत बरं झालं नाही म्हणत तरी. आणि जेव्हा ते शरद पवार साहेबांकडे गेलं रडायला लागले त्या, आता शरद पवार पैसे घ्या यासं ते बनतात चेहरा पैसा त्याने वाटणे गरीब भावना धकातच भाऊ खरं बोल रही ना त्या. पट कशी शरद पवार साहेबांनी सांगितलं की हे आत्ताच्या आत्ता रद्द करा, असं रद्द झाले ते काम. मी मोठ्या संकटात सापडलो की काय करायचं बाबा, ते रद्द होऊन गेलं. कारण नाही म्हटलं तरी सरकार विरोधात असताना हे सगळं वेगळ्या ऍडजस्टमेंटने सगळं करून आणावं लागतं. मी फसलो त्याच्यामध्ये, मला जवळजवळ 3 ते 3.5-4 महिने रडत फिरावं लागलं की काय होऊन गेलं आपल्याकडून. परंतु तो माणूस इतका हट्टाला पेटला आणि मला वाईट या गोष्टीचं वाटायचं की याला निवडून देण्यासाठी सरसेनापतीची भूमिका माझी राहायची, ओपनर बॅट्समन मी राहायचो कायम. आमदार जेव्हा निवडून येतात कोणी पण, त्या आमदाराला दुसऱ्या दिवशी पीएची नेमणूक करावी लागते. आप्पा पीएची नेमणूक करावी लागते. आमच्या त्यावेळेस त्या ताई आमदार झाल्या म्हणून तुला नाही सांगा बरं का, मावशी फिरू नको तिनावर अशी. त्यावेळेस 1 महिना झाला, 2 महिना झाला, हे पीए ठेवणार दादा. लोक बोंटा मारायला लागले, पत्र कशा लिहावं काय, हे लोकांनी पत्र मागायला कोणाकडे जायचं. 5 वर्ष उलटून गेले. 25,000 रुपये शासन पगार देतं कोणाला, पीएला, आणि 5-25,000 10,000 रुपये कार्यालयाला देतं. आमदारला दत्ता जातो तो, कार्यालय ओपन करा असं, ते पण तुमच्या खिशात घालायचे नसतात आमदारने. आमदारला कार्यालय सुद्धा पैसे देतात. आमच्या त्या महाशयांनी आबासाहेब 5 वर्ष उलटून गेले पण कार्यालय पण केलं नाही, पीए पण ठेवला आणि ते 25,000 रुपये सुद्धा स्वतः घेतले. आणि जेव्हा जेव्हा त्याला आठवण करून द्यायचो मी, अरे तू पीए ठेव, माझा एक मित्र आहे दांद्रीचा बरंच चावून, त्याला बोलून पाठवायचं, ऐ नीट जास्त ट्रक करत बरं का आवरीची सुमाली. त्याला हे समजत नव्हतं हे शिवाजी रवंदाला येतीन पगारला आवरून द्यायची भाषा तू करायची का भाषा. म्हणून मनापासून ते निघाय तुला 3.5 करेल, तुम्हाला जमते भाषा. तर आमच्या पक्षाचा आमदार परत निवडून आला पाहिजे म्हणून आमच्या पक्षाने आमदार अजितदादांनी 2-2 कोटी रुपये त्यांना निधी दिला. माझी आमदार बरं का पडलेला असल्यानंतर त्याला कशाला दिला होता की भाऊ तू जटे झक मारेल नसे ना तर नीट झक मार परत. समजा जायकडा काम तुला एखादा सांगेल विके हाय कर बा तुला तर वैन नसे, तू माझी जरी शास्त्री हाय घे आणि त्याचा राग रोज तू कमी कर. लक्षात आलं का तुम्हाला. असे 2 कोटी रुपयाचे कन्स्ट्रक्टिव्ह कामं म्हणजे डोळ्याला दिसणारा मोठा सभा मंडप, रस्ता काँक्रिटीकरण, एखादा चांगला रस्ता, या बामट्याने 2 कोटी रुपयाचे पत्र अजितदादांना दिले. अजितदादांनी मान्यता दिली त्याला. खातं मुश्रीफ साहेबांकडे होतं, मुश्रीफ साहेबांकडे घेऊन गेला ते पत्र आणि त्याने असं सांगितलं की दादांनी बळजबरीने ही कामं मला घ्यायला लावली, ही कामं मला घ्यायची नव्हती. मग काय करायचं होतं, नाही म्हणे बदलून दे. आता तू मंत्री आहे त्याला त्यानं उतरानं सटानं काय घेण्याची बदली शेती घे बदली. 2 कोटी रुपयाचे कन्स्ट्रक्टिव्ह कामं रद्द करणारा भारतातला पहिला आमदार येतो. रद्द केले आणि छोटे छोटे लाईट राहतात ना त्या डोळ्याला जातात मी सौर ऊर्जेचे लाईट त्या बी केळझर ना पुढे टाकतात. 2 कोटी रुपयाचे काम 50 लाख रुपयाला विकले. त्या बांधत्याने मला बऱ्याच ठिकाणी पुढे केलं. हा तू सांग काम तू मान्य कर. मी मान्य करायचो, मला काय माहिती हा भाऊ सकाळ त्यांना गुंदखंड असेल. त्याचंच एक उदाहरण सांगतो. आम्ही आकातवाडे गावाला गेलो प्रचाराच्या वेळेस आणि आकातवाडे गावाला
अशी सभा आमची होती, एवढी सभा आणि छोटी सभा होती. त्या सभेला उभं राहिलो आम्ही. त्यावेळेस संजय चव्हाण उभे राहिले भाषणाला. त्यांना एका वृद्ध जाणकार माणसाने सांगितलं की तुम्ही भाषण करू नका, खाली बसा. असं आम्ही थोडे संकोचित आहोत की का बोलले खाली बसवलं असं. पुन्हा आमचे महेंद्र भांबरे तालुका अध्यक्ष होते, ते उभे राहिले भाषणाला. म्हणजे तुमचं माणसं नातं आहे पण तुम्ही पण बोलायचं नाही. शेवटी मग अशा वेळेस ते धनुष्य माझ्याकडे यायचं, मी उभा राहिलो. त्यांनी सगळ्यांना शांत केलं. बोलताना फक्त यतीन दादा बोलतील, दुसऱ्याने कोणीच बोलायचं नाही. परंतु मी उभा राहिल्यानंतर त्यांना विचारलं बुवा तुमचं अण्णा काय म्हणणं होतं. ते म्हणे बुवा आमचा असं एक क्रॉसिंग पाईपलाईन आहे, ती करून द्या आमच्या गावातनं, ती झाली पाहिजे. ती यांना मागच्या वेळेस आमदार असताना पण ऐकले नाही. आता तरी कोण भरोसा की तो तुम्ही घ्यायचा, तुम्ही मी. आता मी तर काय आमदार होणार नव्हतो, मी कोणाला विचारेल आमदारांना की हे करायचंय का. रामाचा हे होती, मूर्ती होती तिथे. हो म्हणे रामाच्या मूर्तीच्या समोर तुला सांगतो हे मान्य, आपण निवडून आल्यानंतर हे काम आपण करू. आणि मला गॅरंटी होती मी निवडून जाणार. असं आम्ही त्या पद्धतीने लढत पण होतो त्यांच्यासाठी. ते निवडून आले. आबासाहेब निवडून आल्यानंतर एक 15-20 दिवसात मी गेलो आणि त्यांना सांगितलं आपला शब्द गेलेला आहे, ते काम आपल्याला करावं लागेल. मी इतका मूर्खात निघालो आपण त्या दिवशी. मला त्याने काय सांगू माहितीये का, अरे म्हणे 200 गावाचे फिरी होऊन म्हणे आपण सगळीकडे शब्द द्यायचे, अशा शब्द पुरा करणं पडत म्हणे. मी आवाज झालो मी. अरे म्हटलं हे काय, मग तू मला बोलायला लावायला नाही पाहिजे होतं, नाही सांगायचं. मत दिले असते तर दिले असते, नसते दिले आपण आणखी पाय पडी घेतो. नाही होणार पण द्या मत आणले. निवडणूक आली तर पैसा येतोच. ती सगळी धावपळ करावी लागते पैशाची सुद्धा. आमदार पडू नये शेवटच्या क्षणाला. आमदार साहेबांना आठवत नसेल त्यावेळेस मला त्यांचा फोन आला, जतीन म्हणे 2 दिवस उभा राहील म्हणे फक्त. त्यांना आठवतं का नाही मला माहित नाही. ज्यावेळेस ते पडले त्यावेळेस दीपिका ताई निवडून आल्या.